कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये नुकतेच म्हणजे 30 एप्रिल 2025 रोजी जो अभ्यासक्रम MPSC मार्फत जाहीर झालेला आहे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ व अधिव्याख्याता अर्थशास्त्र महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब, महाविद्यालय शाखा उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत जो अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे, जो अभ्यासक्रम अधिव्याख्याता आणि असिस्टंट प्रोफेसर या दोनही पदासाठी आहे. पण त्या अभ्यासक्रमामध्ये 100 प्रश्न असणार आहेत. लेखी परीक्षा आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. आपण पाहू शकता, लेखी स्वरूपाची परीक्षा 200 गुणाची, मुलाखत 50 मार्काची आहे. त्यानंतर प्रश्नसंख्या ही 100 असणार आहे आणि गुण 200. आणि आपल्या सर्वांना माहिती, 1 तासाचा वेळ फक्त 120 मिनिटांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेतील प्रश्न वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी पदवी स्तरावरील प्रश्नाचा दर्जा असणार आहे. पदव्युत्तर पदवी. आता नकारात्मक गुणदान पद्धती जी आहे ते या ठिकाणी सांगितलेले आहे की 1/4 आहे. म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमच्या बरोबर आलेल्या एका प्रश्नाचे मार्क जाणार आहेत. बरोबर आहे, त्याला 1/4 म्हणतो. अशा पद्धतीनं 1/4 सिस्टीम आहे. आणि आपण जर पाहिलं तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर अनुत्तीर्ण असेल तर ते कुठंही तुमचं मोजमाप केलं जाणार नाही, म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडून देता येणार आहेत. आता अभ्यासक्रम जर आपण बघितला तर हा अधिव्याख्याता आणि सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र या विषयाच्या ज्या 12 जागा असिस्टंट प्रोफेसरच्या आहेत, त्यानंतर अधिव्याख्यातेच्या पण जागा आहेत. त्यानुसार जर आपण अभ्यासक्रम बघितला तर सेटच्या अभ्यासक्रमाच्या पद्धतीचा आहे. तर अनेक विद्यार्थ्यांचे मॅसेज आले की सर अभ्यासक्रमाचा व्हिडिओ बनवा. त्याचबरोबर अभ्यासक्रम हा सेट परीक्षेचा आहे का आणि परीक्षा कधी होईल? तर परीक्षा माझ्या मते 3 महिन्याच्या नंतरच, कारण त्यांचे सप्टेंबरपर्यंत तर बुकिंग म्हणजेच एक्झामच्या डेट्स निश्चित आहेत. त्यामुळे सप्टेंबरच्या आत होणार नाही आहे. त्याच्यानंतर पण कधीपर्यंत 6 महिने मी कमीत कमी सांगतो आहे, पण त्याच्या पुढेही कालावधी लागू शकतो. पण ही खूप महत्त्वाची भरती प्रक्रिया आहे. यानंतर कधी येईल सांगता येत नाही. त्यामुळं आपल्याला एकच जागा लागणार आहे. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला आहे, जे अभ्यासक्रम म्हणजे स्वतःच्या कष्टावर मेहनतीवर विश्वास आहे, त्यांनी अभ्यासाला प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हरकत नाही आहे. तर आपण जर पाहिलं तर अभ्यासक्रम, आता सेटचा अभ्यासक्रम आणि या परीक्षेचा अभ्यासक्रम, तर बऱ्याचपैकी बदल केलेला आहे त्यांनी अभ्यासक्रमामध्ये. मी हायलाईट केलेले जे मुद्दे आहेत ते नव्याने समाविष्ट करण्यात आलेले आहेत. आणि अभ्यासक्रम बऱ्यापैकी जरी सेम असला 70-80%, तरी देखील प्रश्न जे विचारले जाणार आहेत ते MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे प्रश्न आहेत ते वेगळ्या स्वरूपामध्ये विचारले जातात. म्हणजे प्रश्न पॅटर्न वेगळा असणार आहे. तर आता आपण बघूयात, जो पहिला घटक आहे 10 घटकांचा त्यांनी समावेश केलेला आहे. आपण गृहीत धरूया की सेट पद्धतीनं प्रत्येक घटकावर 10 प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण कमी जास्त विचारले जाऊ शकतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही एक स्वायत्ता संस्था आहे, त्याला आपण अपोज करू शकत नाही की एवढेच प्रश्न याच्यावर कसे विचारले. तर तो त्यांचा अधिकार आहे. मायक्रो इकॉनॉमिक्स हा जो पहिलाच घटक आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये एकूण पूर्वीच्या ह्याच्यामध्ये 9 पॉईंट होते. तर त्यामध्ये त्यांनी नव्यानं म्हणजे सेटच्या व्यतिरिक्त मॉडर्न ॲप्रोच टू शॉर्ट टर्म अँड लाँग टर्म कॉस्ट आणि बिहेवियर थेरी ऑफ फ्रेम हे जे 2 मुद्दे हायलाईट केलेले तुम्हाला दिसत आहेत ते नव्यानं समाविष्ट केलेले, जे सेटमध्ये नाही आहेत. हा पहिला घटक झाला. त्यानंतर दुसरा जो घटक आहे त्या दुसऱ्या घटकाचं नाव आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, म्हणजे ज्याला आपण म्हणतो स्थूल अर्थशास्त्र. याच्यामध्ये बाकीच्या सर्व मुद्दे हे सेम आहेत, ज्यामध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न, त्यानंतरनं उत्पादन आणि रोजगाराचं निर्धारण, उपभोग कार्य, गुंतवणूक कार्य, हे जे सर्व बाकीचे घटक आहेत ते एकच निश्चित तेच आहेत सेट परीक्षेमध्ये दिलेले. फक्त थेरी ऑफ इन्व्हेस्टर हा जो घटक आहे तो नव्यानं समाविष्ट केलेला आहे दुसऱ्या घटकामध्ये. त्यानंतरनं तिसरा घटक स्टॅटिस्टिक अँड इकॉनॉमिक्स, म्हणजे सांख्यिकी अर्थमिती, म्हणजे अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून सांख्यिकीचा जास्त वापर केला जातो. तर त्या संदर्भातील हा तिसरा घटक आहे. त्याच्यामध्ये बरेच चेंजेस केले त्यांनी. मल्टीकॉर्डिनेटर इकॉनॉमिक्स मॉडेलिंग, ट्रॅडिशनल अँड अल्टरनेटिव्ह मेथडॉलॉजीज, त्यानंतर आयडेंटिफिकेशन प्रॉब्लेम्स, ह्या नव्यानं 3 मुद्दे महत्त्वाचे समाविष्ट केलेले आहेत. बाकीचे जसे आहेत सेटचा सिलेबस, ज्यामध्ये संभाव्यता सिद्धांत, वर्णनात्मक सांख्यिकी, सॅम्पलिंग पद्धत, संख्याशास्त्रीय निष्कर्ष, रेखीय प्रतिगमन, एकाच वेळी
समीकरण मॉडेल्स आणि वेळ मालिका विश्लेषण हे जे घटक आहेत ते सेमच आहेत. त्यानंतर चौथा जो घटक आहे मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, ज्याला आपण गणितीय अर्थशास्त्र म्हणतो, ज्यामध्ये सेट, संच, कार्य, त्यानंतर याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही, ज्याला आपण गणितीय अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राचा जो ॲनालिसिस आहे गणितीय स्वरूपामध्ये करण्यासाठीचे जे मुद्दे आहेत तेच त्यांनी कंटिन्यू ठेवलेले आहेत. त्यानंतर पाचवा जो घटक आहे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, ज्यामध्ये इंटरनॅशनल ट्रेड थेरीज, त्यानंतर बॅलन्स ऑफ पेमेंट्स, एक्सचेंज रेट, फॉरेन एक्सचेंज मार्केट, गेन फ्रॉम ट्रेड, ट्रॅप अँड नॉन ट्रॅफिक, गॅट, IMF आणि वर्ल्ड बँक. फक्त त्यांनी नव्यानं समाविष्ट केलेला शेवटचा मुद्दा आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ग्लोबलायझेशन. हा फक्त त्यांनी नव्यानं 5व्या घटकामध्ये मुद्दा महत्त्वाचा समाविष्ट केलेला आहे. त्यानंतरनं 6वा जो घटक आहे पब्लिक इकॉनॉमिक, ज्याला आपण सार्वजनिक अर्थशास्त्र म्हणतो, त्यामध्ये मार्केट फेलर, त्यानंतर रेग्युलेशन्स ऑफ मार्केट, पब्लिक रिन्यू, त्यानंतर पब्लिक एक्सपेंडिचर्स, हे जे बाकीचे सर्व मुद्दे त्यांनी तसेच ठेवलेले आहेत. सार्वजनिक बजेट, त्यानंतर वित्तीय धोरण, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक महसूल, बाजाराचे नियमन. फक्त त्यांनी 2 महत्त्वाचे मुद्दे नव्यानं समाविष्ट केलेले आहेत. सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट फायनान्स इन इंडिया, इश्यूज अँड रिफॉर्म इन इंडियन टॅक्स सिस्टीम, जे आता आपण GST, सेंट्रल GST, स्टेट GST हे जे आलेले आहेत ते नव्यानं समाविष्ट केलेले आहेत त्यांनी 6व्या घटकामध्ये. त्यानंतरनं 7वा घटक आहे मनी अँड बँकिंग, ज्याला आपण पैसा आणि बँकिंग असं म्हणतो. त्यामध्ये देखील त्यांनी पहिला मुद्दा तसाच ठेवला आहे, पण क्वांटिटी थेरी ऑफ मनी हा घटक नव्यानं समाविष्ट केला आहे. मनी मार्केट, कॅपिटल मार्केट अँड मार्केट हा जे शेवटचा मुद्दा आहे 7व्या घटकामधला, त्यांनी नव्यानं समाविष्ट केलेला आहे. त्यानंतर 8वा घटक आहे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इकॉनॉमिक, ज्याला आपण आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास म्हणतोय. तर यामध्ये देखील बरेच दोन महत्त्वाचे मुद्दे ॲड केलेत. मॉडेल्स ऑफ इकॉनॉमिक्स ग्रोथ, त्यानंतरनं कॅपिटल आउटपुट रेशो, डेव्हलपमेंट हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते नव्यानं त्यांनी सेट अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतरनं 9वा जो घटक आहे पर्यावरणीय अर्थशास्त्र आणि लोकसंख्या, ज्याला आपण इन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी, याच्यामध्ये देखील त्यांनी 3 महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट केलेले आहेत. इन्व्हायरमेंटल पोल्युशन्स अँड क्लायमेट चेंज, जे आता नव्यानं इश्यूज निर्माण होत आहेत. त्यानंतर इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ इन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमिक्स ऑफ रिसोर्स मॅनेजमेंट, हे त्यांनी नव्यानं घटक समाविष्ट केले आहेत. बाकीचे सर्व घटक जशाच तसे ठेवलेले आहेत. त्यानंतरनं 10वा जो घटक आहे इंडियन इकॉनॉमिक्स, याच्यामध्ये देखील त्यांनी चेंजेस केले. डेमोग्राफी, ट्रेड इन इंडिया, त्यानंतर इंडिया अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, जे नव्यानं आपण 2015 ते 30पर्यंत ठेवलेले आहेत 17, ते पण त्यांनी समाविष्ट केलेले आहेत. त्यानंतरनं इकॉनॉमिक्स क्रिटिस इन 1991 अँड पॉलिसी ऑफ इकॉनॉमिक्स रिफॉर्म्स, त्यानंतर रोल ऑफ नीती आयोग. जर आपण प्लॅनिंग कमिशन जे होते त्याच्याऐवजी आपण 2017च्या नंतरनं म्हणजे 18पासून आपण म्हणूयात की नीती आयोगाची स्थापना झाली. त्याचं कार्यपद्धती असणार आहे इम्पॅक्ट ऑफ कोविड-19 पॅन्डेमिक ऑन इंडियन इकॉनॉमिक्स, म्हणजे 2019चा जो कोविड आला होता त्याचा भारतीय इकॉनॉमिक्सवर काय परिणाम झाला, अशा पद्धतीचं महत्त्वाचे बदल आहेत आणि या बदलावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळं सेटनेटचा अभ्यासक्रम, त्याच्या व्यतिरिक्त नव्यानं झालेले बदल हे गृहीत धरून आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. आपण ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या माध्यमातून रेकॉर्डेड जे सेटच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण मुद्दे किंवा जे घटक आहेत त्याचे रेकॉर्डेड लेक्चर्स आपण उपलब्ध करून पुढच्या काही दिवसामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. विशेषतः MPSCच्या परीक्षेसाठी, प्राध्यापक भरती आणि अध्यापकीय भरतीसाठी. फक्त हे जे नव्यानं मुद्दे निर्माण झालेले जे मुद्दे आहेत त्याच्या वेगळ्या पद्धतीनं लेक्चर घेतले जातील. फक्त रेकॉर्डेड जे असतील ते ॲज इट इज असतील. ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे तो हे जे नवीन मुद्दे आलेले आहेत ते
आणि इकॉनॉमिक्सवर MPSC मार्फत जे परीक्षा घेतल्या जातात किंवा जे मुद्दे आहेत आणि त्यावर जे प्रश्न यापूर्वी विचारलेले आहेत, या बाबी महत्त्वाच्या लक्षात घेऊन अभ्यास करणं अपेक्षित आहे. MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं जी प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती वेगळी आहे. म्हणजे कंपेअर टू सेट नेट परीक्षा, सरळ सेवाच्या परीक्षा. त्यामुळं याचा अभ्यास करत असताना म्हणजे आकलन म्हणजे नॉलेज बेस काही प्रश्न असतील, अंडरस्टँडिंग बेस असतील आणि ॲप्लिकेशन बेस पण प्रश्न असतील. त्यामुळं अभ्यास करत असताना या सर्वच म्हणजे नॉलेज, अंडरस्टँडिंग आणि ॲप्लिकेशन या सर्व स्किलचा किंवा कौशल्यांचा किंवा प्रश्नांचा विचार करूनच आपण अभ्यासाला सुरुवात करणं गरजेचं आहे. आपल्या ऑल एक्झाम कट्टा या चॅनलच्या माध्यमातून किंवा ॲपच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच म्हणजे या परीक्षेच्या दृष्टिकोनातून टेस्ट सिरीज देण्याचा आपण स्पेशली परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहोत. आणि जे सध्याचा जो कोर्स आहे आपला सेट नेटचं रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत ते तुम्हाला मिळतील. लाईव्ह लेक्चर हे फक्त नव्यानं जे घटक समाविष्ट झालेले आहेत त्याचेच तुम्हाला मिळतील. त्यामुळे आपण त्याची प्राईजही आपण कमी ठेवणार आहोत बाकीचे जे लाईव्ह लेक्चर होणार आहेत त्याच्यापेक्षा. चालेल. अभ्यास करत असताना या नवीन बदलासह आणि परीक्षा पॅटर्नचा विचार करून आपण अभ्यासाला सुरुवात करावी. अशा पद्धतीच्या चान्स आपल्याला किंवा संधी भविष्यामध्ये येतील न येतील हे आपण सांगू शकत नाही. पण येणाऱ्या संधी म्हणजे भविष्यातील संधीची वाट पाहण्यापेक्षा आलेल्या संधीचं आपण सोनं करणं हे आपल्या हातामध्ये आहे. त्यामुळे सातत्यपूर्ण अभ्यास, त्यानंतरनं परीक्षा कधी होईल त्यापेक्षा आपण अभ्यास कसं करतो आहे दर दिवसच्या प्लॅनिंगचं याचं आपण प्लॅनिंग वैयक्तिक पद्धतीनं करावं, व्यवस्थित अभ्यास करावा. आणि निश्चितच तुम्ही यशाकडं म्हणजे असिस्टंट प्रोफेसरसाठी अर्ज केला असेल तर असिस्टंट प्रोफेसरसाठी किंवा अधिव्यक्त्यासाठी अर्ज केला असेल तर तुमच्या स्वप्नासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सातत्य ठेवा आणि अभ्यासामध्ये आणि स्वतःवर विश्वास ठेवा. निश्चितच तुम्ही तुमच्या निश्चित यशाचं जे तुम्ही शिखर आहे, ध्येय ठेवलेलं आहे त्या शिखरापर्यंत पोहोचू शकता. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.